शरणागतास अभय देणारेल भक्तांचे संकट दूर करणारेल भिऊ नकोस हे वचन बोलणारे श्री स्वामी समर्थ महाराज असेल चोळपाचे सदनी स्वामी राहिले अवतारील चोळपाचे मन होई संशयकारील जावया संगती स्वामी तेले के दिवशी काय झाले कुटुंबावर गंभीर संकट आले आजारी एकुलते एक मूल पडले परिस्थिती झाली नाजूक वैद्यानी केले हात वळून चोळप्पा स्वामी सन्निध गेले सत्वडल म्हणे स्वामी माते रक्षावे माझ्या पुत्राला लल स्वामींना खूप क्रोध आला जवळी चिमटा होता पडला लपटला जमिनीवर आवाज झाला म्हणे आता तुझा मुलगा मेलाल चोळापासी झाला पश्चाताप आला होता परमेश्वर आपोआपल जावया सांगती कैसे त्याला आपण थे चुकलो चोळपासी झाली जाणीवल माफी मागितली चरणावर लोळून समर्थानी दाविली लीला करुण केले जिवंत मृत मुलाला चोळप्पाच्या मनी विश्वास जागला योग्य सद्गुरु भेटला आपल्याला पूर्व कर्म आले फळाला स्वामी समर्थ भेटली दिलदढ भक्ती तेसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हातील पुनरावर्ती चुकेली ती श्री स्वामी लीलामृत जिवंत केले मेलेले मूल पश्चाताप झाला चोळपाला गुणवितीय अध्याय गोड हाला श्री स्वामी चरण विंदार श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्य नमः श्री स्वामी समर्थाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तं वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जय जय जगतपते दयाळा तुझी चालक या भूमंडळा अगाध तुझी लीला वर्णिता थकले वेद पुराणे तुझी विष्णू आणि महेश तुझी ब्रह्मा आणि गणेश तुझ्या विणया जगात अणुरेणूही नहाले तू अक्कल कोटी प्रकटलासी भक्ता लागी धावून आलासी दीन दयाळा स्वामी समर्था तुझे चरणी मम माथा कलियुगी लोक झाले पापी विसरले सदाचार भक्ती दयाना मार्ग दावायासी अवतार घेतला तू स्वामी जय जय शरण आले तुला त्यासी तू ताराया धावला संकटी पावसी भक्ताला तुझी एक कैवारी आता हीच एक विनंती मजवरी असावी तुझी प्रीती हे स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो तुझ्या कृपेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोऽध्यायः समाप्तः श्री स्वामी समर्थार्पणमस्तु स्वामी समर्थार्पणमस्तु स्वामी समर्थार्पणमस्तु स्वामी समर्था
ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार स्वामी समर्थ नामे जाण अक्कल कोटी वसत असे प्रथम अवतार दत्ताचा श्रीपाद नामे पिठापुरीसाचा द्वितीय अवतार तयाचा रसहिंग सरस्वती कारंजा ग्रामे कलियुगाची वेळ चालली भारता भोवती ग्लानी आली पुढल्या अवताराची गरज भासली जगामध्ये चोहीकडे श्री गुरु कर्दळीवनी बैसले होते धानी 300 वर्षापासून आसनी होते तय वेळी श्री गुरु केला अवतार समर्थांचा धारण भक्त उद्धरायचे होते कारण प्रकट झाले स्वामी नारायण कर्दळी वनी तेव्हा कर्दळी वनातून महाराज निघालेल भक्त तारण्यास समर्थ अवतरले ललकलकत्ता बांगलादेश हरिद्वार फिरले एकेदारेश्वर रामेश्वर देखिले पावन ललतदनंतर आले कोकणात राहिले तेथे आनंदात भक्त तारिले बहुतार्थल वेंगुर्ल्याच्या हद्दीवर लल 25 वर्षे मुंबईत वस्ती केली हाजी अली समोर पर्णकुटी सजली तिथेच भक्तांची दुःखे निवारली लाभली मुंबई कडाना समर्थांची साथ ग्रामीण भागाकडे जावयास वाट चालला शाश्वत मुंबईचा क्षणात त्यागल ग्रामीण भक्तांचा लागला धासल पायीच प्रवास केला मार्गे हैदराबाद मंगळवेढे पंढरपूर पाहे लेल बेगमपूर मोहोळ सोलापूर जिंकलेल भक्तांच्या भेटीस स्वामी थांबलेला अक्कलकोची मग वाट धरली अश्विन शुद्ध पंचमी लाल खंडोबाच्या मंदिरात मुक्काम पडलाल अक्कलकोटी स्वामी राया स्थिरावलाल ब्रह्मांड नायक तिथे प्रकटले खंडोबाचे मंदिर सुंदर बैसले श्री तेथे शिळेवर आले 2 यवन सत्वर थट्टा श्रींची करू लागलेल पाहिला त्यांनी श्रींचा चमत्कार क्षमा मागू लागले वारंवार विचार केला मनात हे असती सिद्ध पुरुष त्यांनी नेले श्रीना चोळापाच्या घरी कोरडी विहीर त्यांचे पाटांगणी आले कोरड्या विहिरीला पाणी स्वामी चमत्कार दाखवी तिथे विला मस्तकी चोळापाच्या हात आठवू लागले पूर्वजन्म गाध स्मृती जाहली पूर्वापार स्वामी संगे प्रत्येक जन्म चोळप्पाची दृढ भक्ती स्वामी चरणावरी अति प्रीती सेवा भावी पाहुनी वृत्ती राहिले तेथे समर्थ समर्थ तिथे राहुनी घेतली चोळप्पाची परीक्षा पाहुनी राहिले आनंदी काही दिनी चोळप्पा सेवा करी अधिकाधिक लिती श्री स्वामी लीलामृत स्वामी समर्थ अक्कलकोट नगर प्रवेश परम भक्त गृही थेट प्रथम अध्याय गोड श्रीपाद श्री वल्लभ सिंह सरस्वती स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री गणेशाय नमः दिवंदु गणनाथाला सिद्धिविनायका समर्थाला तू विघ्ने वारी त्वरित ग्रंथ हावा सुपवित्र वंदू शारदा भवानी विद्यादायिनी जगत जननी करी मज कृपा प्रसाद स्फुरुदे या विछंदास वंदू गुरु पायी भावे जान्मी ज्ञान दीप लाविले अज्ञाचे तिमिर नाशिले तेच सद्गुरु आम्हासी कुलदैवता आई अंबा
धर्म रक्षण करी पूर्ण ग्रंथ काल करी जय जय श्रीपाद वल्लभा तू कल्पतरू कल्पद्रुमा दत्तात्रेयाचे प्रथम रूप वंदी तुझे चरण स्वरूप जय जय नृसिंह सरस्वती तू तारक भक्तां प्रती गाण गापुरी वास तुझा कृपा करी हा ग्रंथ माझा जय जय अक्कलकोट निवासा पूर्ण ब्रह्म तू परमहंसा कृपा करी सेवेकऱ्यावरी ग्रंथ लेखन सिद्धीस नाही तू सकाळ लिहिलेचा सागर तू भक्त तारक दिगंबर तव चरित्र अति उदार होवो ग्रंथास आधार देई मज स्फूर्तीचा वर हो दे लेखन सुंदर करुणी वंदन तुझला ग्रंथ हो जनहितेशी जय जय स्वामी गुरुवर्या सुख निधान सद्गुरु राया स्मरुणी त्या पवित्र पाया स्वामी लीलामृत लिहित असे आता नमो थोर ऋषी मुनींना संत गण बुध गणांना सज्जनांना आणि माता पित्यांना नमन माझे साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार स्वामी समर्थ नामे जाण अक्कलकोटी वसत असे प्रथम अवतार दत्ताचा श्रीपाद नामे पिठापुरीसाचा द्वितीय अवतार तयाचा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामे कलियुगाची वेळ झाली भारता भूवती ग्लानी आली पुढल्या अवताराची गरज भासली जगामध्ये चोहीकडे श्री गुरु कर्दळी वणी होते ध्यानस्थ मुंग्यांचे वारुळ होते त्यांच्या भोडती समस्त 300 वर्षापासून आसनस्थ होते तये वेळी श्री गुरु स्वामी समर्थांचा अवतार केला श्री गुरूंनी धारण भक्त उद्धरायचे होते कारण प्रकट झाले स्वामीनारायण कर्दळी वणी तेहा कर्दळी वनातून स्वामी महाराज निघाले संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केले 1818 साली कोकणात आले वेंगुर्ल्याच्या हद्दीवर पुढे 25 वर्षे मुंबईत वस्ती केली हाजी अली समोर पर्णकुटी सजली तिथेच भक्तांची दुःखे निवारली मुंबईकरांना समर्थांची साथ ग्रामीण भागाकडे वाटचाल शाश्वत मुंबईचा क्षणात त्याग केला ग्रामीण भक्तांचा त्यांना धास लागला पायीचा प्रवास केला मार्गे पंढरपूर बेगमपूर पाहिले मंगळवेढा मोहोळ सोलापूर ही जिंकले भक्तांच्या भेटीस स्वामी तिथे थांबले अक्कलकोटची मग वाट धरली अश्विन शुद्ध पंचमीचा दिवस उजाडला खंडोबाच्या मंदिरात मुक्काम पडला अक्कलकोटी स्वामी राया स्थिरावला ब्रह्मांड नायक तिथे प्रगटले खंडोबाचे मंदिर सुंदर बैसले श्री तेथे शिळेवर आले 2 यवन सत्वर थट्टा श्रीची करू लागले पाहिले ज्यांनी श्रींचा चमत्कार क्षमा मागू लागले वारंवार विचार केला मनात हे असती सिद्ध पुरुषा त्यांनी नेले श्रीना चोळापाच्या घरी वांज विहीर होती त्यांचे पाटांगणी आले कोरड्या विहिरीला पाणी स्वामी चमत्कार दाखविती स्वामींनी ठेविला मस्तकी चोळापाच्या हात आठवू लागले पूर्व जन्म गाध स्मृती जाहली पूर्वा पाडसन संदेवते ताजादित सौलभाची पुरभक्ती संचरणावरी अमितिक सेवा हावी ताहुनी गद्दे राही एकेच समर्ख तिथे राहुनी खेपदी चोळाप्पाचे परक्षका काढली आवंदीला हेवी चोळाप्पाची अबाते काढी काज गेटीशी स्वामी फुला कधी स्वामी समर्थ अक्कल होत अकल कोरेच्या परमाधाम देवोरी देरिंदो
सरस्वती स्वामी समर्थ चरण चरमज तुमशी गलगोहतू अध्याय पहिला श्री गणेशाय नमादि वंदू गणनाथाला सिद्धिविनायका समर्थाला ओ तू विघ्नेवारी त्वरित ग्रंथ भावा सुपवित्र वंदू शारदा भवानी विद्यादायिनी जगत जननी करी मज कृपा प्रसाद गुरुदेया ओवी छंदास वंदू गुरुपाई भावे ज्यांनी ज्ञानदीप लाविले अज्ञानाचे तिमिर नाशले तेच सद्गुरु आम्हासी कुलदैवताई अंबा तू भक्तावर करी कृपा कुलदैवताई अंबा तू भक्तावर करी कृपा कुलदैवताई अंबा तू भक्तावर करी कृपा कुलधर्म रक्षण करी जय जय श्रीपाद वल्लभा तू कल्पतरू कल्पद्रुमा दत्तात्रेयाचे प्रथम रूप वंदी तुझे चरण स्वरूप जय जय नृसिंह सरस्वती तू तारक भक्तांप्रती गाणगापुरी वास तुझ्या कृपा करी हा ग्रंथ माझा लय जय जय अक्कलकोट निवासा पूर्ण ब्रह्म तू परमहंसा कृपा करी या सेविकर्यावरी ग्रंथ लेखन सिद्धीस नाही तू सकळ लिलेचा सागर तू भक्त तारक दिगंबर तव चरित्र अति उदार होवो ग्रंथास आधार देई मज स्फूर्तीच्यावर होऊ दे लेखन सुंदर करुणी वंदन तुझला ग्रंथ होवो जनहितेशी लिहायला मती चाले नालो व्यात यमक जुळे नाल योग्य शब्द मिळे नाल अज्ञानी असे मील दृढ इच्छा मनी जाहली स्वामी चरित्राची ओढण लागलील कृपा करा स्वामी माऊलील सिद्ध करा ग्रंथ हाल जय जय स्वामी गुरुवार्या सुखनिधान सद्गुरु राया स्मरुणी त्या पवित्र पाया स्वामी लीलामृत लिहित असे आता नमू थोड ऋषी मुनींना संत गण बुध गणांना सज्जनांना आणि माता पित्यांना नमन माझे साष्टांग लंग